खास महत्त्वाची बातमी, दिवाळीमध्ये ग्राहकांना स्वस्त दरामध्ये कांदा मिळणार आहे। निर्यात ठप्प झाली, त्यामुळे कांदा चाळीमध्ये साठवण केलेला हा कांदा विक्रीसाठी बाहेर पडतोय। जानेवारीमध्ये मात्र कांद्याचे दर हे वाढण्याची शक्यता आहे। पुढील 2 महिने कांद्याचे दर हे स्थिर राहतील असा अंदाज मात्र व्यक्त केला जातोय। अधिक माहिती घेऊयात सौरभ वाघमारे यांच्याकडनं। सौरभ, काय अधिक माहिती? जर द्यायची झाली तर अशा पद्धतीने की सध्या जो आहे तो मुसळधार पाऊस बरसलेला आहे। अनेक ठिकाणी जे आहे ती पूरजन्य जी आहे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जे आहे तो शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो शेतातच सडलेला दिसून येतोय। त्यामुळं आता जो कांदा आहे तो शेतकऱ्यांनी जो जर साठवलेला कांदा असेल किंवा अनेक ज्या कांदा साठवण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या शेडमध्ये जर साठवलेला कांदा असेल तर तो फार तर काय की दिवाळीपर्यंत जो कांदा आहे तो पूर्णपणे संपून जाईल आणि त्यानंतर प्रश्न उठतोय की जानेवारी वगैरे ह्या महिन्यांमध्ये जो आहे तो कांदा शेतकऱ्यांना पण विक्रीसाठी उपलब्ध नसणार आहे। कारण शेतकऱ्यांच्या शेत शिवारातला कांदा जो आहे तो सध्याच्या घडीला तर पूर्णपणे नसलेला आहे। दिवाळीत कांदा यासाठी स्वस्त होईल कारण जो अगोदरचा साठवलेला कांदा जो आहे तो आता व्यापारी हळूहळू ज्या पद्धतीनं विक्रीला काढतील त्यामुळे दिवाळीत कांदा थोडासा स्वस्त होण्याची देखील प्राथमिक माहिती मिळते। कांद्याचे उत्पादन म्हणलं तर की अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, अशा ज्या ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस बरसलाय आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन केलं जातं, कांद्याची मोठे मार्केट आहेत, तशाच ठिकाणी जे आहेत ते पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे दिवाळीत काही अंशी जे आहेत ग्राहकांना कांदा स्वस्त मिळेल, परंतु दिवाळीनंतर जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यात कांद्याचे दर जे आहेत ते महागण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सौरभ।